हॅलो फ्रेंड, माझं नाव आहे माऊ आणि मला नवीन नवीन वस्तू बनवायला, पदार्थ बनवायला खूप आवडतं. तर आहे ना, बाहेर खूप पाऊस होता म्हणून मी बनवले हे धिंडरं. त्यासाठी मी घेतलं तांदूळ, मुगाची डाळ, उडदाची डाळ, मठाची डाळ आणि थोडेसे पोहे घेतले आणि ते 2 ते 3 तास भिजवून घेतले. त्याच्यानंतर ते मी दळून घेतले व्यवस्थित, एकदम एकसारखी कन्सिस्टन्सी ठेवून दळून घेतले. त्याच्यानंतर मग ते दळून झालं. मग मम्मीला म्हटलं तू लसूण सोल थोडासा त्याच्यात टाकण्यासाठी. तर आमचा लाडू बाबा खेळत होता. मग लाडूला खेळत खेळत आम्ही ते पूर्ण दळून घेतलं आणि एका वाटीमध्ये ते काढून घेतलं. मग त्याच्यानंतर ते काढल्यावर थोडंसं चम्मचने मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. त्याची थिकनेस बघा अशी एवढी ठेवायची म्हणजे ते व्यवस्थित आपल्याला तव्यावर त्याची थालीपीठं काढता येतील. मग ते काढून घेतलं, व्यवस्थित फिरून घ्यायचं 5-10 मिनटासाठी ना, ते ठेवून द्यायचं झाकून. आणि मग त्याच्यानंतर त्यामध्ये टाकण्यासाठी मी तिखटपणा यासाठी, चव यासाठी वस्तू घेतल्या. मिरची, लसूण, जिरं, ओवा, कोथिंबीर आणि अद्रक घेतलं. आणि कोथिंबीर धुवून घ्यायची. त्याच्यानंतर मग मी आहे ना हे सर्व एकत्र केलं आणि ते दळून घेतलं व्यवस्थित एकसारखं. थोडंसं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये आणि ते दळून घ्यायचं. त्याच्यानंतर ते दळून झाल्यानंतर हे आपण जे पीठ तयार केलेलं होतं ना, त्यात टाकून घ्यायचं व्यवस्थित. नंतर चवीनुसार आपल्याला पाहिजे तेवढं मीठ टाकायचं आणि त्यानंतर ते व्यवस्थित सगळं एकजीव करून घ्यायचं. चम्मचने व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं, म्हणजे की तिखट आणि मिठाची चव एकदम व्यवस्थित पूर्ण पिठाला व्यवस्थित येईल. त्यानंतर ते फिरवून झाल्यानंतर मी ठेवला तवा गरम करायला. मग तव्यावर थोडंसं तेल टाकायचं आणि एखाद्या सुती कपड्याने ते तेल पूर्ण पुसून घ्यायचं. आणि काय होतं की आपण जे डोसा किंवा थालीपीठ, धिंडरं काही काढतो ना, ते चिटकत नाही तव्याला आणि ते आपल्याला व्यवस्थित उलटे करता येतात आणि मग ते तुटतही नाही. मग त्याच्यामुळे ना, जेव्हा पण इथून पुढे जर काही करायचं असेल ना, तर तेव्हा तव्याला तेल लावून घ्यायचं आणि पुसून टाकायचं. त्याच्यानंतर तवा फक्त खूपच तापला होता. मग त्यावर मी पीठ घेतलं आणि जसं आपण डोसा बनवतो ना, त्याच पद्धतीने ते फिरवून फिरवून त्याचं ते थालीपीठ बनवून घेतलं. हळूहळू गोल 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 अशा पद्धतीने तव्यावर मी ते आपण बनवलेलं पीठ पसरवून घेतलं, डोस्यासारखं बनवलं. त्यानंतर गॅस थोडा फास्ट केला होता. मग थोडंसं 5-1 मिनिटांनी त्याचा गॅस कमी करायचा आहे आणि थोडं ते व्यवस्थित शिजू द्यायचं. मग शिजायला लागलं का त्याच्यानंतर आहे ना, ते उलटं करायचं. आणि बाहेर पाऊस पडत असतो ना, तेव्हा असं खूप काही काही खावंसं वाटतं आपल्याला, आहे ना. तेव्हा आपण हा पदार्थ एकदम झटपट पद्धतीने करू शकतो आणि पटकन होतो आणि चवीला पण छान लागतो. असा हा पदार्थ आहे आणि लहान मुलांपासून मोठ्यांना सर्वांनाच अशा प्रकारचं पदार्थ खायला आवडतातच, है ना. तुम्हाला पण आवडतात ना? हो, मला पण खूप आवडतं. मग माझं बनवलेलं थालीपीठ एका बाजूने पूर्ण झालं होतं व्यवस्थित भाजून. मग थोडंसं हे केलं तेल टाकून. त्याच्यानंतर मी त्याला उलटं केलं तव्यावर. बघू शकता, मी त्या पद्धतीने तेल लावून पुसून घेतल्यानंतर माझं थालीपीठ तव्याला लटकलं नाही आणि व्यवस्थितपणे मला ते उलटंही करता आलं. त्याच्यानंतर मग मी त्याला थोडंसं व्यवस्थित शिजू दिलं. वाटलंच तर तुम्ही त्याच्यावर झाकण पण ठेवू शकता, पण झाकण ठेवल्यावर ते क्रंची लागणार नाही, ते नरम नरम होऊन जातं. त्याच्यामुळे झाकण न ठेवताच मी ते व्यवस्थित शिजवलं, भाजून घेतलं आणि मग अशा प्रकारे सर्व केलं. आणि त्याच्याबरोबर तुम्ही चटणी, हिरवी चटणी, लसणाची चटणी किंवा लोणचं खाऊ शकता. मला लोणचं आवडलं म्हणून मी लोणचं ठेवलं. मग कसा झाला हा पदार्थ मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही पण ट्राय करा, कसा झाला हेही मला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.